on a new adventure. गाइस वेलकम टू माय चॅनल. तर आजचा व्लॉग रिक्षामधनं सुरुवात करते कारण की आम्हाला खूप उशीर झाला आहे. तर तुम्हाला थंबनेल बघून कळलं असेल की हा व्लॉग कशाबद्दल आहे. तर आज फायनली 2 वर्षानंतर मम्मी मला केस कलर करायला हा बोलले कारण की ती स्वतः कलर करते. मम्मी कसं वाटते 2 वर्ष नाही बोलून फायनली हा टाकली वाटते यार मी असं बोल. अगं तुलाच माहिती तुला कसं वाटेल कलर केल्यानंतर. कारण की मला भरपूर लोक हेच बोलत होते की केस कलर करू नको डॅमेज होतात हे असं. पण आज फायनली तो दिवस आला आहे आणि आम्हाला उशीर झाला आहे आजच्या दिवशी. तर आता हिला आम्ही मावशीच्या घरी सोडणार आहे कारण की कंटाळेल ना. तर आता हिला मावशीकडे सोडून आम्ही चाललोय बाहेर. आम्ही चाललो. तुला काय नाही वाटत तुला आज की आम्ही तुला घेऊन नाही जाते. काहीच आम्ही आलो देसरला तिच्या मावशीकडे आणि आता दर्शिकाला आम्ही असं धक्का मारून म्हणजे मावशीकडे सोडून जातोय ना. तर म्हणून असं म्हणजे दर्शिकाला कधी आम्ही असं कुठे सोडून जात नाही ना. दर्शिका फर्स्ट टाईम आहे ना दर्शिका. मग पण तिचे एक आहे आम्हीला कुठे आम्ही घरी पण सोडून गेलो ना तर ही 10 वेळा फोन करते. तर आता बघूया आज किती फोन करते. आहे ब्युटिफुल दरवाजा उघड असं म्हणते मी. काय करेगी ना. क्या करने वाले हो आप बताओ. क्या करेंगे बताओ. हाइलाइट्स करो और अच्छे से प्रोटीन ले लो. सब कुछ सब एक साथ थोड़ी होगा. इसके तो हो गए सब एक साथ तो नहीं होगा. हाइलाइट के दिन नैनोप्लास्ट कुछ भी नहीं डाल सकते. इतना सा करूंगी पूरा टकला करके थोड़ी भेजने वालों को मैंने. थोड़ा सा काट दिया मेरा. ज्यादा लंबा था बाल. हाँ मेरा नहीं बढ़ता. मैं इधर ही सो जाऊंगी. कर गाइस चहा ब्रेक घेतला आता. 2000 years later. A few moments later. गाईज हे सगळं असं लावलंय आणि मला झोप येते बिकॉज एवढ्या वेळ बसून राहणं आणि ते पण मी एका जागेवर एवढ्या वेळ बसूच शकत नाही. आणि आज एवढ्या वेळ बसली एवढं साऱ्या केसांमध्ये लावलंय आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे की मी कशी दिसेल. पण एक साईडला असं वाटतं की जर चांगली नाही दिसली तर. बट किरण मासीवर फुल ट्रस्ट आहे की ती चांगलंच करेल. आणि तिथे मम्मीचं हेअर वॉश होणार आहे म्हणजे हेअर वॉश झालंय कंडिशनर ठेवलं आता आणि माझं आता थोड्या वेळात होईल. सो मी फायनल लुकसाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि ॲक्च्युली 2 वर्षांपासून जे होतं ड्रीम बोलू शकतात बकेट लिस्टमध्ये असे टिक्स येतात. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी. केसांचा कलर झालेला आहे आणि मला एवढं दिसत नाही आहे पण दीदी बोलते की खूप चांगला कलर आला आहे. सो लेट्स सी. आय एम व्हेरी एक्सायटेड काइंड ऑफ थिंग. नाही तर एका साईडला थोडीशी नर्वस पण आहे की मी कशी दिसेल. बट या होप फॉर द बेस्ट. ट्रस्ट द प्रोसेस.
बऱ्याच वेळ एका जागेवर बसून राहिले असं मला कंटाळा आलेला असं वाटतं कधी होईल. सो कट झाल्यानंतर आणि मी फायनली द वेट इज ओव्हर आणि खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आय नेव्हर एक्सपेक्टेड की एवढा चांगला वाटेल बिकॉज मला वाटलेलं की मे बी हेअर कलर नाही करणार बट खूप छान आलं आहे रिझल्ट. आणि थँक्यू टू किरण मासी. आता हे लोक जरा हिशोब करतात आहे सो तोपर्यंत मी जस्ट फ्लॉन्ट करते आणि आज मी काय मेकअप सुद्धा नाही केला. मम्मी इज बिझी कॅश. कसं वाटलं तुला? माझे केस कसे वाटले? थांब राईट हँडनी घेऊन. पैसे राईट हँडनीच घ्यायचे असतात. पुरा एक जैसा ऊपर ले लिया ना. थँक्यू सो मच. खूप सुंदर अशी केस यांनी करून दिले. नेहमीच मस्त करून देतात. तर तुम्हाला पण जर करायचं असेल तर एकदा नक्की विजिट करा किरण मासीच्या पार्लरला. त्याचा ॲड्रेस, इंस्टाग्राम ID सगळं डिस्क्रिप्शन मध्ये मी मेन्शन करणार आहे. जर तुम्हाला पण एवढे चांगले केस करायचे तर लवकर या. आणि यांच्याकडे केसच नाही तर बाकी सगळं पण करू शकता तुम्ही. काय काय करू शकता? हेयर एक्सटेंशन, लॅशेस एक्सटेंशन, हेयर एक्सटेंशन, नाइल एक्सटेंशन, यस, आईब्रो. और जो बाबू के थ्रू आएगा उसको और डिस्काउंट मिलेगा. ओके, बाबू को बोला मेंशन करके आओ तो फिर मैं और डिस्काउंट कर दूंगी. हाँ, तो एकदा नक्की विजिट करा. बाय गाइस.